राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। कुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। जरी वध करी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडीलाशी तो हातीचा दुरी होशी। ज्ञानोबारायांच्या या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये ज्ञानोबाराय गीतेवर भाष्य करत असताना प्रथम अध्यायामध्ये अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन केलं। युद्धामध्ये आपल्या समोर जे उभे राहिलेले आहेत ते सगळे आपले स्वजन आहेत, सगळे आपले पाहुणे मंडळी आहेत, सगळे आपली भावकी आहे। असं पाहिल्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणची वीरवृत्ती निघून गेलेली आहे आणि दयाभाव त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। युद्ध करायचा अर्जुन विसरून गेला आणि त्याच्या ठिकाणी दया निर्माण झाली, त्याला कौरवांची दया यायला लागली आणि मग त्याने निश्चय केला आता युद्ध करायचं नाही। मग युद्ध केल्यानंतर या युद्धाचे काय परिणाम होतील, काय युद्ध केल्यानंतर तोटा काय होईल, कशामुळे मी युद्ध करणार नाही असं देवाला अर्जुन सांगत आहे। ते सांगत असताना येथ बहुता परी पाहता ओखटे होईल झुंजता असं ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे। अर्जुन म्हणतो देवा मी अनेक प्रकारे विचार केला, युद्ध केल्यानंतर काय परिणाम होईल याचा अनेक प्रकाराने विचार केला, पण विचार केल्यानंतर मला असंच लक्षात आलं की युद्ध करणं आपल्या फायद्याचं नाही, युद्ध केल्यानंतर त्याच्यामध्ये तोटा आहे। ते कोणत्या कोणत्या प्रकाराने विचार केला त्याचे अर्जुनाने थोडंसं वर्णन केलंय। अर्जुन म्हणतो न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीचे, येषामर्थे कांक्षितन्नो राज्यम भोगा सुखानीच, इमेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनंजय। देवा ज्यांच्यासाठी मला युद्ध करायचंय, ज्यांच्यासाठी मी सगळ्या राज्याची इच्छा करतो, दुसऱ्या राजाकडून धन मला प्राप्त करून आणायचं, इतर राज्यावर आक्रमण करायचं, त्यांना जिंकून लुटून आणायचं, हे सर्व ज्यांच्याकरता करायचं, कष्ट करून ज्यांना सुख द्यायचं
तेच सगळे युद्धाकरता पुढे आलेले आहेत. युद्ध करून मी काय करू? यांना सगळ्याला जर मारून टाकायचं तर एवढं मोठं राज्य आहे, कोणाला भोगायला देऊ? एकटा या राज्यामध्ये मी काय करू? असा अर्जुनाने एक विकल्प सांगितलेला आहे. आणि पुढे अर्जुन बोलायला लागलाय, जरी आजी येथ आईशे कीजे तरी कवनाच्या मनीवर जे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आज आम्ही या ठिकाणी युद्ध केलं तर कोणाच्या मनामध्ये आम्ही शिल्लक उरणार आहे? सगळे आमची निंदा करायला लागतील. इथपर्यंत आपण काल चिंतन केलं होतं. निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीतिशात जनार्दन पापमेवाश्रय दस्मान हत्वैताना तथा इनह. जनार्दन, हे जनार्दना, हे भगवंता. नहा म्हणजे आम्हाला. येतान आतताईनह धार्त राष्ट्रां, या आतताई असलेल्या धार्त राष्ट्रांना म्हणजे धृतराष्ट्राचे जे पुत्र आहे त्यांना निहत्य मारल्यानंतर का प्रीती ही शात, त्यांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे? जर आम्ही आज युद्ध केलंच, युद्धामध्ये आम्ही जिंकलो, धृतराष्ट्राच्या सगळ्या पुत्रांना आम्ही मारून टाकलं, आम्हाला नेमके काय मिळणार आहे? कोणतं सुख आम्हाला मिळणार आहे? असं अर्जुन म्हणतो. सुख तर नाही मिळणार, परंतु येतान आतताईनह हातवा, या आततायांना जर आम्ही मारलं तर पापम एव आश्रयेत, आम्हाला पुण्य तर नाही, सुख तर नाही, पण पापच लागणार आहे, पापच लागणार आहे. आततायाला जर मारलं तर. आतताई कोणाला म्हणतात? शास्त्रकारांनी 6 जणाला आतताई म्हटलेलं आहे. आतताई अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनाप क्षेत्रदारापहारीच षडैते आतताईन. 6 आतताई सांगितलेले आहेत. अग्निदहा, अग्नीने जाळून एखाद्याला मारण्यासाठी निघालेला तो आतताई आहे. त्यानंतर विष घालून मारणारा तो सुद्धा आतताई आहे. शस्त्रपाणी, हे हातात शस्त्र घालून शस्त्र धरून मारण्यास निघालेला तो सुद्धा कोण आहे? आतताई आहे. त्यानंतर धनापह, दुसऱ्याचे धन हरण करणारा, संपत्ती हरण करणारा तो सुद्धा आतताई आहे. आणि क्षेत्रदारापहारीच, आपल्या जमिनीचं हरण करणारा, तसेच आपल्या पत्नीचं हरण करणारा, हे सगळे जण कोण आहे? आतताई आहे. आतताई, त्यांना आतताई म्हणतात. पापी आहे, पापी. या आततायांना जर मारलं तर कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही असं शास्त्र सांगतं. गुरु वा बालवृद्ध वा ब्राह्मणम वा बहुश्रुतम आतताईनम आयांतम हन्यात एव अविचारयन. शास्त्रकार सांगतं, गुरु वा बालवृद्ध वा, आतताई गुरु असला तरी त्याला मारावं. बालवृद्ध वा, एखादा बालक जरी आतताई असला तरी त्याला मारावं. वृद्ध हो, म्हातारा जरी आतताई असला तरी त्याला मारून टाकावं. ब्राह्मणम वा बहुश्रुतम, एखादा ब्राह्मण असला पण तो आतताई आहे तरी सुद्धा त्याला मारून टाकावं. बहुश्रुतम, फार मोठी ज्याची कीर्ती आहे असा जरी असला पण तो आतताई आहे तरी सुद्धा त्याला मारून टाकावं असं शास्त्र सांगतं. हन्यत एव अविचारयन, कोणताही विचार न करता त्याला मारून टाकावं. तो कोण आहे तो प्रश्न नाही, तो आतताई आहे ना. विष घालून दुसऱ्याला मारतो ना, तो अग्नीने दुसऱ्याला जाळतो, दुसऱ्याची संपत्ती हरण करतो, दुसऱ्याचं धन हरण करतो, दुसऱ्याची पत्नी, दुसऱ्याची जमीन जो हिसकावून घेतो, तो आतताई आहे. त्याला मारल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. कोणीही त्याला मारलं तरी कोणालाही पाप लागत नाही. मग तो कोणीही असो, गुरु असो, बालक असो, म्हातारा असो, किंवा श्रेष्ठ कीर्ती ज्याची आहे असा असो, किंवा ब्राह्मण जरी असला तरी सुद्धा त्याला मारावं असं शास्त्र सांगतं. आतताईनं, या आतताई शब्दावरून एक प्रसंग आठवला तुम्हाला सांगतो. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते, आतताई शब्दावर वक्ते बाबांचा फारच जोर होता. त्यावेळेस अनेक जे हिंदू धर्माचा विध्वंस करणारे झाले, हिंदू धर्माचा नाश करणारे अनेक लोक झाले. आपल्या हिंदू धर्मातील जे ग्रंथ आहे, आपली संस्कृती, शास्त्र, या सर्वावर अनेक जणांनी आरोप घेतले. आरोप
वेगवेगळे फार भयानक. भगवान प्रभू रामचंद्रावरती फार मोठे आरोप घेतले. त्या आरोपाचा उच्चार आपण करू शकत नाही, इतके भयंकर आरोप आहेत. एवढे मोठे आरोप रामावर घेतले. सीतेला लवकुश जे झाले ते रावणापासून झाले. रामायणावर केलेले आरोप. राम कौशल्यपासून झालेला नाही. राम एक पत्नीव्रती नव्हता, अनेक पत्नी त्याने केलेले होता. असे फार भयंकर आरोप रामायणावर त्या ठिकाणी केले. त्यापैकी त्या विध्वंसकाने असा एक आरोप केला होता की ज्या वेळेस रामाची आणि सुग्रीवाची काय झाली, भेट झाली, मित्रता झाली. आता सुग्रीवाचं आणि त्याच्या भावाचं वालीचं दोघांचं पटत नव्हतं. त्या दोघांचं पटत नव्हतं. मग ते एकमेकासोबत युद्ध करायचे. पण वाली बलवान होता, सुग्रीव दुर्बळ होता. सुग्रीव नेहमी काय करायचा, हारायचा, वाली जिंकायचा. मग सुग्रीवाची आणि रामचंद्राची भेट झाली. तर भगवान प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला अभय दिलं, मी तुला काय करतो, वालीला मारण्यामध्ये मदत करतो, तो मला सीतेचा शोध करण्यासाठी मदत कर, असं भगवंतांनी सांगितल्यानंतर त्यांचं ठरलं. युद्धाची भूमी ठरली. सुग्रीवाने सांगितलं आम्ही दोघे या ठिकाणी काय करू, युद्ध करू, आणि युद्ध करत असताना या वालीला तुम्ही काय करा, मारून टाका, असं सुग्रीवाने सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. फार भयानक युद्ध झालं. आणि त्या ठिकाणी भगवंताने प्रभू रामचंद्रांनी काय केलं, सुग्रीवाला बाण मारला. कसा मारला, एका झाडाच्या आड लपून मारला. भगवंतानी त्या वालीला काय केलं, बाण मारला. वालीचं सुग्रीवाचं युद्ध होतं, प्रभू रामचंद्रात संबंध नव्हता. पण दोघांचं युद्ध चालू असताना सुद्धा तिसऱ्याने काय केला, बाण मारला. तो सुद्धा पुढे येऊन मारला नाही. वाली सावध नसताना झाडाच्या आड लपून मारला. तर त्याने अशी शंका केली, असा आरोप केला की तुमचा राम जर देव आहे, तुम्ही तुमच्या रामाला काय म्हणता, रामो विग्रहवान धर्म, हा राम आमचा धर्म स्वरूप आहे, राम साक्षात भगवंत आहे, ईश्वर आहे, एवढं तुम्ही त्या रामाचं जर वर्णन करता, तर मग त्या रामाने असं कपट का केलं, दुसऱ्या दोघांच्या मध्ये युद्धामध्ये रामाने हस्तक्षेप का केला, तर त्याला कपट करून का मारलं, समोर यायला पाहिजे होतं, झाडाच्या आड लपून त्याला बाण का मारला, असा आरोप केला होता. सगळ्याच आरोपाचं खंडन वक्ते बाबांनी केलं होतं. त्यामध्ये आरोपाचं उत्तर म्हणून वक्ते बाबांनी आततायीनः या शब्दाचा श्लोक सांगितला होता की हे 6 जण आततायी आहे, आणि या 6 जणाला कोणीही मारलं, कोणत्याही प्रकारे मारलं, कोणताही विचार न करता मारलं, तरी सुद्धा शास्त्रकार त्याला पाप सांगत नाही. आणि ही नीती आमचे भगवान प्रभू रामचंद्र जाणत होते, म्हणून त्या नीतीप्रमाणे त्यांनी त्याला मारलं, असं वक्ते बाबांनी त्याचं खंडन केलं होतं, आतताई शब्द. म्हणून आततायाला जर मारलं तर कोणत्याही प्रकारचं पातक लागत नाही. पण हे अर्जुनाला माहित नव्हतं. अर्जुन म्हणतो देवा हे सगळे आतताई आहे, आणि आततायाला जर आम्ही मारलं, या दुष्टाला जर आम्ही मारलं तर पापम एव आश्रय, आम्हाला पापच लागणार आहे, पापच लागणार आहे, असं अर्जुन म्हणायला लागला. ज्ञानोबा टीका करतात, जरी वध करी गोत्रजांचा, तरी वसवटा होवनी दोषांचा, मज जोडीला शितो हातीचा दुरी वशी. जरी गोत्रजांचा वध करी, मी जर या आमच्या गोत्रजाचा काय केला, वध करून टाकला, या गोत्रजाला आम्ही मारून टाकलं. गोत्रज म्हणजे एका गोत्रामध्ये जन्माला आलेले, वशिष्ठ गोत्र असेल, विश्वामित्र गोत्र असेल, असे अनेक प्रकारचे गोत्र आहे. त्या गोत्रामध्ये एका गोत्रामध्ये जो जन्माला आला, तर यांचा जर आम्ही वध केला, कारण आम्ही आणि हे कौरव, आमचं सगळ्याचं गोत्र काय आहे, एकच आहे, यांचा आम्ही वध करू शकत नाही. तर वसवटा होवनी दोषांचा, आम्ही एका गोत्रातील असल्यामुळे, प्रत्येकाचं गोत्र भिन्न असतं, पण आम्ही दोन्ही एका गोत्रातले आलेलो आहे ना. तसं पाहिलं नाथ महाराज विश्वामित्र गोत्रातले होते. उपजलो जयाची गोत्रा नमनतया विश्वामित्र, असं म्हटलेलं आहे. तरी वसवटा होवनी दोषांचा, आम्ही जर यांना मारलं तर दोषांचा वसवटा होवनी, काय होईल, दोषाचा आम्ही आश्रयस्थान होईल, म्हणजे पापाचं आश्रयस्थान आम्ही होऊ, आम्हाला पाप लागेल.
आणि मग जोडलाशी तू हातीचा दुरी होशी. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुन त्या ठिकाणी म्हणत आहे, देवा आम्हाला जर पाप लागले तर आम्हाला तू जो हातामध्ये प्राप्त झालेला आहे, आमच्या हातामध्ये तू जो सापडला आहे तो दुरी होशी. जर आमच्या ठिकाणी पाप आलं तर तू आमच्यापासून काय करशील, निघून जाशील, निघून. जो पुण्यात्मा आहे, पुण्यवान जो मनुष्य आहे, त्या पुण्यवान मनुष्याच्या ठिकाणी देव राहत असतो. पाप्याच्या ठिकाणी देव राहत नाही. देव पाप्याला सोडून निघून जातो. ज्याच्याजवळ अमाप पुण्य आहे त्याच्याजवळ कोण असतो, भगवान असतो. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. तुकाराम महाराज सांगतात, देव माझ्या हातामध्ये मला सापडला. देव सापडल्यामुळे माझं जीवन कसं झालंय, निश्चिंत झालंय, निश्चिंत. देव माझ्या हाती सापडलेला आहे. हरी आला हाता मग कायची भय चिंता. देव जर आपल्या हातामध्ये आला तर मग कशाची चिंता. देव हातामध्ये कशाने येत असतो, तर त्याचं साधन आहे पुण्य. ज्याच्याजवळ पुण्य आहे देव त्याच्या ताब्यात असतो. पुण्यवान मनुष्याच्या देवाधीन असतो, पुण्यवान. म्हणून पुण्य हे फार मोठं काय आहे, धन आहे, धन. तुकाराम महाराज म्हणतात, जतन करीन जीवे शुद्ध भावे करुनी. मी या पुण्याला काय करीन, जतन करीन, पुण्य साठवून ठेवीन. मी पुण्य साठवण्याचा मी प्रयत्न करीन. पुण्य हे फार मोठं धन आहे. आपण लौकिक धन कमावण्याच्या नादात लागतो. पैसा मिळवण्याच्या बाबतीत आपण फार दक्ष आहे, पण पुण्य मिळवण्याच्या बाबतीत आपण दक्ष नाही. पुण्य मिळावं असं कोणालाही वाटत नाही. धन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं सगळ्याला वाटतं. पुण्य मिळवण्यासाठी कोणी काही खटपट करत नाही, धन मिळवण्यासाठी खटपट करतात. ज्ञानोबा म्हणतात, सायाशे करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कवन्या गुणी. सायाशे दिननिशी प्रपंच करीशी. प्रपंच करायचा म्हटला तर सकाळच्या अंधारात सुरुवात करतो आणि संध्याकाळच्या अंधारापर्यंत प्रपंच करतो. पाठपासून रात्रीचा अंधार पडेपर्यंत सायासाने करतो. पण हरीशी न भजशी कवन्या गुणी. ज्याने पुण्य होतं, ज्याने आपला उद्धार होईल, ज्याने भगवंत प्राप्त होईल, असं पुण्य मात्र तू करत नाही. म्हणून पुण्य फार मोठं धन आहे. पुण्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. धन तर सगळेच मिळवतात. पुण्य हे दोन्ही लोकांमध्ये चालतं. पुण्य हे एवढं मोठं धन आहे. या मृत्यू लोकांमध्ये सुद्धा पुण्याचा प्रताप आहे आणि परलोकामध्ये सुद्धा पुण्याचा काय आहे, प्रताप आहे. लौकिक धन तेवढं प्रभावी नाही. लौकिक धन संकुचित आहे. आपल्याकडचं जे धन आहे, 10 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट जरी घेतली, पण तुम्ही अमेरिकेला जर गेले तर त्या ठिकाणचे लोक ती नोट काय करीत नाही, घेत नाही. तिचं चलन बदलावं लागतं. अमेरिकेतले जे डॉलर आहे ते भारतामध्ये चालत नाही. त्यांना इकडे यायचं असेल तर आपलं चलन वापरावं लागतं. हे धन कसं आहे, संकुचित आहे. संकुचित देशाने संकुचित आहे, कालाने सुद्धा संकुचित आहे आणि वस्तूने सुद्धा संकुचित आहे. संकुचित आहे. जुन्या कोणाकडे आता 1000च्या नोटा असतील, दुकानात घेऊन गेले चालतील का, नाही चालू शकत. त्या नोटा नाही का, नोटा आहे पण त्या कालाने संकुचित आहे. काही काल त्याच्यामध्ये निघून गेलेला आहे. जोपर्यंत नोटबंदी नव्हती तोपर्यंत चालत होतं, पण नोटबंदी झाल्यानंतर ते आता नोटा नाही, आता ते कागद राहिले, कागद. म्हणजे लौकिक धन कसं आहे, कालाने सुद्धा संकुचित आहे, देशाने ते संकुचित आहे, दुसऱ्या देशामध्ये चालत नाही, वस्तूने सुद्धा ते संकुचित आहे. तसं पुण्य हे धन फार श्रेष्ठ आहे. पुण्याला संकुचितपणा नाही, पुण्य व्यापक असतं. कुठं जा तुम्ही, पुण्यरूपी धन तुम्हाला कामाला येतं. आपल्याला जे सुख प्राप्त होतं ते सुख कशाने प्राप्त होत असतं, पुण्याने प्राप्त होतं. आणि पापाने काय होतं, दुःख प्राप्त होतं. पुण्याचं फल सुख आणि पापाचं फल काय आहे, दुःख आहे. म्हणून जे जे काय आपल्याला सुख होतं त्यामागे काय आहे, पूर्वजन्मीचं संचित आहे, पुण्य आहे. पुण्य, पुण्याशिवाय कोणालाही सुख होत नाही. तो आता या जन्मामध्ये जरी पाप करत असला आणि या जन्मामध्ये त्याला जर सुख असलं तर ते पूर्वजन्माच्या कशामुळे असतं, पुण्यामुळे असतं. पुण्याशिवाय सुख नाही. जे काही पुण्य होतं ते सुखाने प्राप्त होतं. मग तुम्हाला या ठिकाणी जे सुख होतं ते सुद्धा पुण्यानेच प्राप्त होतं. तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जरी गेले तरी त्या ठिकाणी सुद्धा पुण्याने सुख प्राप्त होतं. देशाने पुण्याला मर्यादा नाही. कोणत्याही देशात जा, तुम्हाला जे सुख प्राप्त होतं ते पुण्याने प्राप्त होतं. कालाने सुद्धा पुण्याला मर्यादा नाही. तुम्हाला आज जे सुख प्राप्त होतं ते पुण्याने प्राप्त होतं. तुम्हाला 20 वर्षानंतर जे सुख प्राप्त होणार आहे
ते सुद्धा पुण्यानेच प्राप्त होणार आहे. तुम्हाला 20 जन्मानंतर जरी सुख प्राप्त झालं तरी ते पुण्याने प्राप्त होणार आहे. म्हणून पुण्याला मर्यादा नाही, कालाचीही मर्यादा नाही आणि देशाचीही मर्यादा नाही. पुण्य फार मोठं धन आहे. आता याच लोकात काम येतं असं नाही, परलोकामध्ये सुद्धा काम येतं पुण्यरूपी धन. लौकिक धन फक्त या मृत्यू लोकामध्ये काम येतं, परलोकामध्ये चालत नाही. यमाने तुम्हाला वडून नेलं, त्याला तुम्ही दाखवलं बंडल 500चं, आम्हाला सोडून दे, चालणार नाही. तो म्हणतो या ठिकाणी हे धन चालत नाही. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित गोई जाईल गोही, तुका म्हणे तै यम आज्ञा. मग तेथे न चले काही, त्या यमाच्या दरबारामध्ये काही न चले. तिथं ही संपत्ती कामाला येत नाही. ही संपत्ती लौकिकामध्ये मृत्यू लोकात कामाला येईल, त्या ठिकाणी कामाला येत नाही. रावणाकडे किती मोठी संपत्ती होती, फार मोठी संपत्ती होती रावणाकडं. रावणाचं ऐश्वर्य जर पाहिलं तर तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं आहे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, ज्याचे घर शुद्ध कांचनाची, शुद्ध सोन्याचे घर किती होते त्याच्याजवळ? 7 कोटी घर होते रावणाजवळ शुद्ध सोन्याचे. शुद्ध सोन्याचे म्हणजे त्याला जे मटेरियल वापरलं सगळं मटेरियल सोन्याचं, खडी सोन्याची, त्याला गज सोन्याचे, वाळू सोन्याची, विटा सोन्याच्या, सगळं सोन्याचं. असं सोन्याचं नगर रचलेलं होतं. किती? 7 कोटी घर होते त्याला सोन्याची. किती मोठं असेल ती संपत्ती, किती मोठी संपत्ती असेल. नुसती संपत्ती होते असं नाही, पत्नी होत्या 80 सहस्रजा सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 पत्न्या त्या रावणाला होत्या. माझी मुख्य राणी मंदोदरी, त्याच्यामध्ये पट्टराणी कोणती होती? मंदोदरी होती. नुसते पैसा आणि पत्नी होती एवढंच नाही, तर त्याच्याजवळ पुत्र सुद्धा त्याचे तसेच होते. रावणाचे पोरं सुद्धा कसे होते? फार भयानक होते, एकाहून एक. आपल्या मुलासारखे नव्हते ते, फार भयानक होते. त्याचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. मुख्य पुत्र हरी इंद्राणी, पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी. त्याचे जे पुत्र होते, पौत्र म्हणजे नातू होते, लेखा कोण करी, कोण त्याची गणना करणार आहे. मुख्य पुत्र हरी इंद्राणी, त्यांचा जो मुख्य पुत्र आहे त्याने इंद्राला जिंकून आणलं होतं, त्याचं नाव मेघनाथ. मेघनाथाने इंद्राला जिंकलं तेव्हापासून त्याचं नावच इंद्रजित पडलं. एवढं मोठं ऐश्वर्य होतं रावणाजवळ. पण तुकाराम महाराजांनी शेवटला शेरा मारला, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, ज्याची एवढी मोठी संपत्ती होती, सांगा ते कवडी गेली नाही, त्याच्यासोबत एक कवडी सुद्धा गेली नाही. मग तेथे न चले काही, त्या यमाच्या दरबारामध्ये काही चालत नाही. दुसऱ्या अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, त्याला पण सांगा ते कवडी गेली नाही. देव ज्याच्या बंदी खाण्यामध्ये होते, स्वर्गातले देव, इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण, सूर्य, हे सगळे देव त्याच्या बांधवडी त्याच्या ठिकाणी होते. गणपती, रावणाच्या घरी गणपती ढोरं चारायला, का म्हणे ज्याचे देव बांधवडी. 9 ग्रहाच्या त्याने पायऱ्या केलेल्या होत्या, आपल्या सभामध्ये 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. एवढा मोठा रावण, सांगा ते कवडी गेली नाही. एक कवडी भर धन सुद्धा त्याच्यासोबत गेलं नाही. मग तेथे नचले काय, त्या ठिकाणी काही चालत नाही. म्हणून त्या ठिकाणी चालणारं असं एक धन आहे, त्याचं नाव काय आहे? पुण्य. पुण्यरूपी धन लौकिकामध्ये सुद्धा चालतं आणि परलोकामध्ये सुद्धा काय त्याचा प्रताप असतो. जो पुण्यवान आहे तो यमाच्या दरबारात जातच नाही. पुण्यवान मनुष्याला नेण्यासाठी विष्णुदूत येतात. विष्णुदूत येऊन त्याला दिव्य लोकाला घेऊन जातात. गोलोकाला असेल, वैकुंठामध्ये असेल, सत्य लोकामध्ये असेल, स्वर्गात असेल, अशा दिव्य लोकामध्ये तो जातो. कशाने? पुण्याच्या प्रतापाने जातो. पुण्याच्या प्रतापाने. पुण्य पाहिजे. यज्ञ केल्यानंतर पुण्य होतं. त्या पुण्याने मनुष्य कुठे जातो? स्वर्गाला जातो. स्वर्गाला. त्या स्वर्गामध्ये किती मोठे भोग असतात. ते भोग कशामुळे भोगायला मिळतात? पुण्यामुळे. जो फार श्रीमंत असतो तो स्वर्गात जातो असं कुठं वर्णन नाही आलं. ज्ञानेश्वरीत नाही, गाथ्यात नाही, भागवतात नाही, कोणत्याच ग्रंथात नाही आलं. ज्याने फार पैसा कमावला तो स्वर्गात गेला, भोग भोगले, असं नाही. जो पुण्यवान आहे,
ज्याच्या ठिकाणी पुण्याचा साठ आहे, त्या पुण्याच्या साठ्याच्या प्रभावाने तो काय होतो, स्वर्गामध्ये जाऊन भोग भोगतो. किती दिव्य भोग असतात त्या स्वर्गामध्ये. काम जे गावी खिल्लारे कामधेनूची, त्या स्वर्गामध्ये कामधेनूचे खिल्लार आहे. चिंतामणीच्या सडका आहे चालण्याकरता, कल्पतरूचे बगीचे आहे, सुंदर अप्सरा तिथं नृत्य करतात, दिव्य भोग खाण्यासाठी तिथं इतकं मोठं ऐश्वर्य त्या स्वर्गामध्ये आहे. ते कशामुळे बघायला मिळतं, त्याचं कारण सुद्धा काय आहे, पुण्यामुळं. म्हणून पुण्य फार मोठं धन आहे. दोन्ही लोकांमध्ये ते चालतं. लौकिक धन दोन्ही लोकात चालत नाही, पण पुण्य दोन्ही लोकांमध्ये चालतं. या मृत्यू लोकात सुद्धा पुण्याचा प्रताप कमी नाही. पुण्याचा प्रताप मृत्यू लोकात कमी नाही. बाबा सांगतात ना, काही कुत्रे असे, तर त्या कुत्र्याला सांभाळण्याकरता, त्या कुत्र्याची काळजी घेण्याकरता 3-3 नौकर लावलेले, 8-8 तासाची त्यांच्या ड्युटी आहे. कशासाठी? कुत्र्याला सांभाळण्यासाठी. त्या कुत्र्याला स्नान घालण्याचे जे साबण आहे, ते साबण आपल्याला पाहायला सुद्धा भेटणार नाही, एवढे महागाचे. कशाचा प्रताप आहे? पुण्याचा प्रताप आहे. पुण्याचा. पुण्यामुळे होतं सगळं. काही काही असे पण लोक आहे, साबण लांब, पण त्यांना आंघोळीसाठी काही ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाही दुष्काळ भागामध्ये. आणि हे तर कुत्र आहे, मनुष्यापेक्षा नीच आहे, तरी सुद्धा एवढा थाट आहे त्याचा. कशामुळे असते? पुण्यामुळे. सगळा पुण्याचा प्रताप आहे, पुण्याचा. ज्ञानोबा, तुकोबा यांच्या पालखी सोबतचे जे घोडे, ते घोडे किती पुण्यवान आहे. सगळे लोक त्यांच्या काय करतात, पाय पडतात, त्या घोड्याचं दर्शन घेतात. आता तसं जर पाहिलं तर मनुष्यापेक्षा घोडा काय आहे, नीच आहे, आदम योनीतलं आहे, तरी सुद्धा त्या घोड्याचे सगळे लोक काय करतात, दर्शन घेतात. मला नाही वाटत कोणता महाराजाचं एवढं कोणी दर्शन घेत असं. एवढे लोक, सगळ्या सोहळ्यातले लोक त्या घोड्याचं दर्शन घेतात. बाबा विनोदाने सांगतात, ज्या बाया कधी नवऱ्याच्या पाय पडत नाही, त्या बाया सुद्धा घोड्याच्या पाय पडतात. जे मुलं कधी आईबापाच्या पाय पडत नाही, ते सुद्धा घोड्याच्या पाय पडतात. त्याच्या मस्तकाचं दर्शन घेतल्यामुळे त्याचं चमडं निघून गेलं, तिथं त्यांना पत्रा लावावा लागला. कोणाला? घोड्याला. सगळा प्रताप पुण्याचा आहे. पुण्य जर आपल्याकडे असेल तर मनुष्य विशेष होऊन वागत असतो. विशेष ते दोन्ही लोकांमध्ये काम येतं, मृत्यू लोकांमध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा काम येतं. त्या पुण्याचे 2 विशेष आहे. ते पुण्य 2 प्रकारचे फायदे आपल्याला करून देतं. पुण्य आपल्याला भुक्ती सुद्धा देतं आणि पुण्य आपल्याला मुक्ती सुद्धा देत असतं. पुण्याने धन भेटतं. फार मोठं जर पुण्य केलं तर पुण्याने आपल्याला धन भेटतं. पुण्याने चांगली पत्नी मिळेल. पुण्याने सर्व काही मिळतं. धनाने सगळं मिळू शकत नाही, पण पुण्याने सगळं मिळतं. आणि पुण्याने देव सुद्धा मिळतो. फक्त घ्यायचा आपल्या हातात आहे. तुम्हाला देव घ्यायचा तर तुम्हाला संपत्ती घ्यायची, ते तुमच्या हातामध्ये आहे. पुण्याने दोन्ही सुद्धा प्राप्त होतं. तुम्ही पुण्य करा, तुम्हाला पुण्याने संपत्ती प्राप्त होईल. तुम्ही पुण्य करा, पुण्याने भगवंत सुद्धा प्राप्त होतो. ज्याच्या त्याच्यामध्ये हातात आहे. म्हणजे पुण्य हे जे आहे ना, ते भुक्ती प्राप्त करून देतं आणि मुक्ती सुद्धा प्राप्त करून देतो. आता त्याचा अधिकारी भिन्न आहे. जो मूर्ख आहे, अज्ञानी आहे, तो काय करील? भुक्तीचा स्वीकार करील, संपत्तीचा स्वीकार करील. परंतु जो ज्ञानी आहे, पंडित आहे, तो देवाचा स्वीकार करतो. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती बोधकायचा. अज्ञान लोक जे आहे ते भक्ती करून काय करतात? संपत्ती इच्छिती. भक्ती करून संपत्तीची इच्छा करणारे अज्ञानीच. तो कितीही शास्त्र सांगत असला, पण भक्तीच्या माध्यमातून जर तो संपत्ती कमवत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात तो अज्ञानी आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. कितीही मोठा कीर्तनकार असेल, कीर्तनामध्ये कितीही शास्त्र सांगत असेल, पण तुकाराम महाराज म्हणतात त्याचं कीर्तन जर धनासाठी असेल, त्याची भक्ती जर धनासाठी असेल, तर तो अज्ञानी आहे. अज्ञानी, मूर्ख आहे. तयाचे चित्ती बोधकायचा. त्याच्या चित्तामध्ये देव कुठून येणार आहे? ज्ञान कुठून येणार आहे? म्हणून पुण्याने दोन्ही प्राप्त होतं. संपत्ती प्राप्त होती आणि भगवंत सुद्धा प्राप्त होतो. आणि एकदा जर पुण्य नष्ट झालं तर संपत्ती गेली आणि देवही गेला. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग होतो. अमंगळ गोष्टी कधी घडतात? तुकाराम महाराज सांगतात जेव्हा कपाळ फिरते. तुमचं कपाळ जेव्हा फिरतं, कपाळ म्हणजे नशीब. नशीब म्हणजे काय असतं? पाप पुण्य. जेव्हा पुण्य तुमच्या ठिकाणचं निघून जातं
अमंगळ घटना तुमच्यासोबत घडतात. अमंगळ तो कशाचा प्रताप आहे? पुण्य नष्ट झाल्याचा. पाप जर जवळ आलं तर अमंगळ घटना घडत असतात. म्हणून या पुण्याने भगवंत प्राप्त होतो आणि पुण्य जर नष्ट झालं तर भगवंत दूर जातो. अर्जुन तेच म्हणतो, देवा आम्ही जर आता या लोकांना मारलं, या आततायाला आम्ही जर मारलं, धृतराष्ट्राचे जे पुत्र आहे कौरव यांना जर आम्ही मारलं तर आम्हाला पाप लागणार आहे. जरी वध करून गोत्रजांचा तरी वसवटा होऊ नये दोषांचा. दोषाचे आश्रयस्थान, पापाचे आश्रयस्थान आम्ही होऊ. आणि मग त्याचा प्रताप म्हणजे काय होईल? मज जोडलाशी तो हातीचा दुरी जाशी. ज्या पुण्यामुळे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे ते पुण्य जर नष्ट झालं तर तू दुरी जाशी. तो आम्हाला जो प्राप्त झालेला आहे तो काय होऊन जाईल? दूर होऊन जाईल. दुसऱ्या भाषेत ज्ञानोबा सांगतात, जैसा पापियाच्या ठाई न वसे मोक्ष. मोक्ष म्हणजेच भगवंत, भगवंत म्हणजेच मोक्ष. पाप्याच्या ठिकाणी मोक्ष राहत नाही, पाप्याच्या ठिकाणी देव राहत नाही, पाप्याला देव सोडून जातो. म्हणून तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडलाशी तू हातीचा दुरी जाशी, तू दूर जाशील. कुळहरणी पातके ते अंगी जडती आशेखे, ते वेळी तू कवने के देखावाशी. अर्जुन म्हणतो, देवा कुळहरणी पातके, कुळाचा घात करण्याचा पातक आम्हाला लागेल. कुल नष्ट करून टाकलं असं पाप आम्हाला लागेल. आणि मग ते पाप जर आम्हाला लागलं तर ते अंगी जडती आशेखे, ते पाप आमच्या अंगाच्या ठिकाणी जडून राहतील. मग तय वेळी तू कवने के देखावाशी. मग त्या वेळेला देवा सांग, तू कोणाकडून पाहायला जाशील रे? तुला आम्ही कुठं सापडावं? मग तू जर एकदा आमच्यापासून निघून गेला तर तुला आम्ही कुठं सापडावं? सयेव पाप तिष्ठतमो य कुर्यात कुलनाशनम, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यह कुलनाशनम कुर्यात, जो आपल्या कुळाचा घात करतो, सयेव पाप तिष्ठतम, तोच अतिपापी आहे. कुळाचा घात करणारा अतिपापी आहे. म्हणून असं कुळाचा घात करण्याचं पाप जर आम्ही केलं तर मग तू आमच्यापासून निघून जाशील. मग तुला आम्ही कुठं सापडावं? कवने के देखावाशी. जैसा उद्याना माझी अनळ, संचरला देखोनी प्रबळ, मग क्षणभरी कोकिळ स्थिर नव्हे. दृष्टांत देऊन सांगतात, ज्याप्रमाणे उद्यानामध्ये जर एकदा अनळ म्हणजे अग्नी जर शिरला, जंगलामध्ये जर एकदा आग लागली, संचरला देखोनी प्रबळ, मोठा अग्नी जर शिरला प्रबळ होऊन, मग क्षणभरी कोकिळ स्थिर नव्हे. मग कोकिळ पक्षी, इतर पक्षी तिथं काय होत नाही? स्थिर राहत नाही. जोपर्यंत जंगलामध्ये अग्नी नाही तोपर्यंतच चांगला आवाज देणारा तो कोकिळ पक्षी त्या जंगलामध्ये आहे, तोपर्यंतच त्या बगीच्यामध्ये तो पक्षी आहे. एकदा त्या ठिकाणी जर अग्नीचा प्रवेश झाला तर कोकिळ पक्षी त्या बागाला जसं सोडून निघून जातो, तसं देवा जोपर्यंत कुलामध्ये पापाचा प्रवेश नाही तोपर्यंतच भगवंत कुलामध्ये राहत असतो. एकदा कुळामध्ये जर पापाने प्रवेश केला, कुळातले लोक जर पाप करायला लागले तर त्या ठिकाणी देव राहत नाही. आपल्याला ऐकायला मिळतं, एवढ्या संत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, मोठमोठ्या संतांच्या घरी देव राहिला, त्यांचे सगळे काम केले देवानी. आपल्या घरी काय येत नाही देव? आपल्या घरचे काम का करत नाही? सजना कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. आपलं किती खुरपाचं पडलं, काय येत नाही तो खुरपू लागाला? ज्ञानोबा सांगतात, जर पापाने कुळामध्ये प्रवेश केला तर देव राहत नाही जवळ. संत, या संताच्या कुळामध्येच काय होतं? पुण्य होतं. सगळं कुळ पुण्यवान होतं. तुकोबारायाचा जन्म सहज नाही झाला. 8 पिढ्यामध्ये पुण्य पवित्रता चालत आलेली होती. पंढरीची वारी 8 पिढ्यामध्ये झाली वारी. विश्वंभर बाबापासून झाली, तेव्हा 8वे वंशज म्हणून तुकाराम महाराजासारखे जन्माला आले त्या ठिकाणी संत. मग त्यांच्या घरी देवाने कामं केली. नाथ महाराज सोपे नाही जन्माला आले. पंजोबा होते, भानदास महाराज पंजोबा, तेव्हापासून सगळं चालत आलं होतं. ते भानदास महाराजांसारखे संत झाले. कर्नाटकाला गेलेला देव परत पंढरपूरला आणला, तेव्हा त्यांच्या कुळामध्ये नाथ महाराज सारखे आले. मग त्यांच्या घरी 36 वर्ष देवाने काम केलं. इतकं सोपं नाही. आपण सकाळी एकदा हरिपाठ आणि संध्याकाळी एकदा हरिपाठ, देव कसं काय कामाला येत नाही? असं कसं कामाला येईल? त्याला पुण्यवान लागतं. कुळातल्या लोकांनी पुण्य केलं पाहिजे. कुळातले लोक पाप जर करायला लागले तर देव कसा घरी येईल? नाही येऊ शकत देव. त्याच्यासाठी पुण्य लागतं. वरून वरून आपण भक्ती करतो, पण आतमध्ये डोकून जर पाहिलं तर नुसतं काय आहे?
पापच आहे, पापच. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, पुण्य होती पापे आमच्या मते. जेव्हा आम्ही पुण्य करायला पाहतो, आमच्याकडून सगळे पापच घडते. पुण्य करायला पाहतो पण पापच घडते. असं फार उदाहरण आहे. आपण पुण्य म्हणून करतो आणि आपल्याला त्याच्यामुळे काय लागतं? पाप लागत असतं, पाप लागत असतो. सोपं उदाहरण सांगतो. उदबत्ती आपण देवाला लावतो. उदबत्ती, सगळ्या उदबत्त्याचं नाही, पण काही उदबत्त्या अशा असतात, त्याच्यामध्ये जी काडी वापरलेली असते ना, ती काडी बांबूची असते. उदबत्त्यामधली काडी बांबूची असते, बांबूची. आणि शास्त्रकार सांगतात, बांबू जर जाळला एखाद्याने, तर त्या माणसाला पूर्वज काय करत असतात? धरीत असतात. म्हणजे पूर्वजांनी आपलं जे पुण्य करून तिकडे गेले स्वर्गाला, ते सगळे पूर्वज त्या कुळामध्ये येऊन राहतात. म्हणजे त्या कुलाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करतात पूर्वज. बांबू जर एखाद्याने जाळला तर केवढं मोठं पाप आहे बरं. काहीच नसताना कशासाठी करतो आपण? पुण्य म्हणून करतो ना. देवापुढे उदबत्ती लावावी, त्याने काहीतरी देव प्रसन्न व्हावा म्हणून करायला जातो. पण त्याने केवढं मोठं पाप होऊ राहिलं. स्वर्गातले गेलेले ते सगळे पूर्वज सगळे नरकात जाऊन पडतात. आपल्या कुलाचा घात करण्याचा ते निश्चय करतात. केवढं मोठं पाप आहे. पण आपण कशासाठी करतो? पुण्य म्हणून करतो. एवढं आपलं अवघड आहे. नागपंचमी आली, सगळे ते दूध घेऊन जाते कुठं? सापाला पाजण्यासाठी. सापाला पाजण्यासाठी नाथ महाराज सांगतात, सर्पा दुग्धपान करू नये, सर्पा दुग्धपान करू नये. आणि आपण कशासाठी जातो? पुण्य होण्यासाठी जातो ना, करतो ना. पुण्य होती पापे आमुच्या मते. पुण्य करायला जातो, सगळं आपल्याकडून काय घडतो? पापच घडतो. एखादा महाराज आला, काहीतरी त्याला दक्षिणा दिली पाहिजे, पुण्य म्हणून आपण करायला जातो, दक्षिणा देतो आपण. आणि ते महाराज तिथून गेला का ढाब्यावर गाडी उभा करतो. त्याचा पाप कोणला आहे? आपल्याला आहे, आपल्याला. सर्वाभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारून उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे. तुकाराम महाराज सांगतात, अन्नदान सगळ्याला करावं, पण पैसे देताना विचार करून करावं, विचार करून द्यावं. जरी महाराज असला, पण या पैशाने तो काय करतो? तो या पैशाने काही पुण्य करतो का? कुठं नामजप करतो का? कुठं तीर्थाला देवाला जातो का? काही याच्या पैशातून ग्रंथ घेतो का? याचा विचार आपण केला पाहिजे. जर अपात्राला जर ते दान गेलं, त्याच्यातून पाप होत असतं. पाप आपण पुण्य करायला जातो आणि आपल्याकडून काय घडतं? पाप घडतं, पाप. जाऊ दे. जैसा उद्याना माझे अनळ संचारा देखोनी प्रबळ, मग क्षणभरी कोकिळ स्थिर नव्हे. तसे संत मंडळी होते, त्यांच्याकडे देव कसा आला? त्यांनी पुण्य केलं. आणि पुण्य हे शास्त्राला धरून केलं. शास्त्राने जसं सांगितलं तसं पुण्य केलं. पण आपण पापच करतो. त्याच्यामुळे पाप केल्यामुळे देव घरी येऊ शकत नाही. का असं कर्दम सरोवर अवलोकनी चकोर न सेविता वेर करून निघे. चकोर पक्षाचं काय दिलं? उदाहरण दिलं. तो चकोर पक्षी काय करतो? सेवन करतो. कशाचं? सरोवराचं. पण सरोवर जर सकर्दम म्हणजे चिखलयुक्त जर असेल, त्या सरोवरामध्ये जर चिखल झालेला असेल, तर तो चकोर पक्षी काय करतो? अवलोकनी त्या ठिकाणी जाऊन पाहतो, चांगला आहे का चिखल झालेला आहे. चिखल झालेला जर असेल तर न सेवित अवहेर करून निघे. तिथं तर पाणी तर घेतच नाही, पण अवहेर करून निघे. काय करतो? अवहेर करतो. तिथून सरोवरात जे चंद्रकिरण पडतं, जे चंद्रकिरणाचं तो सेवन करतो. पण चिखल जर असला तर त्या सरोवराला सोडून जातो तो चकोर पक्षी. तसं ज्ञानोबा सांगतात, जर तुमच्या कुळामध्ये पापाचा जर चिखल झालेला असेल, तर तुमच्या कुळात असणारा देव काय करील? निघून जाईल, निघून जाईल. पापाचा चिखल नसला पाहिजे कुळामध्ये. कुळामध्ये पुण्य वाढलं पाहिजे, पुण्याचं पाणी वाढलं पाहिजे, पाप नसलं पाहिजे. तयापरी तो देवा मज झकून नयेशी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी गेलं. मग अर्जुन म्हणतो, त्याचप्रमाणे हे देवा, आम्ही जर या लोकाला जर मारलं तर आमच्याला सगळे पाप आम्हाला लागतील ना. आणि पापाला जर आम्हाला पाप लागले तर तू काय करशील? मावा म्हणजे मायेने, मज झकून न येशी. अरे अर्जुना, मी आता येतो म्हणून निघून जाशील आणि परत येणारच नाही तू, कारण तू पाप्याजवळ राहत नाही ना. फसवून जाशील आम्हाला, निघून जाशील. कधी? जरी पुण्याचा ओलावा नाशी गेलं. आमच्या ठिकाणचा जो पुण्याचा ओलावा आहे
पुण्याचा ओलावा जर एकदा नष्ट झाला तेव्हा तू दूर निघून जाशील, आमच्या जवळ तू येणार नाही. म्हणून पुण्य कमवण्यासाठी माणसाने प्रयत्न करावा. पुण्य पुण्य हे फार मोठं धनी. पुण्याचा ओलावा ज्याच्या जवळ आहे त्याच्याच जवळ देव राहतो. ज्याच्याजवळ पुण्य नाही त्याच्याजवळ देव राहतच नाही. म्हणले पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं? तुकाराम महाराज सांगतात, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. शास्त्राने काय सांगितलं, नीती काय सांगते हे न पाहता भलतेची उन्मत्त करी सदा. उन्मत्त होऊन जे करतो त्याचं नाव पापी. आपल्या मनाला येईल जसं वागतो त्याचं नाव पापी. पुण्य कशाला म्हणतात? शास्त्राने जे करा म्हणून सांगितलं त्या विहित कर्माला पुण्य म्हणतात. शास्त्राने सांगितलं यज्ञ करा, यज्ञ करून काय होतं? पुण्य होत असतं. शास्त्राने सांगितलं भजन करा, भजन केल्याने काय होत असतं? पुण्य होत असतं. तुकाराम महाराज सांगतात, देवांतर येते पाप, कोठे उगवा संकल्प. पाप काय आहे, पाप काय आहे याच्या भानगडीतच पडू नका. सोपं सांगतो, देवांतर येते पाप. ज्यामुळे देव अंतरतो, तुमच्या जवळून देव दूर जातो, ते म्हणजे काय आहे? पाप आहे. मग ती कोणती गोष्ट असो, देव जर आपल्या जवळचा दूर जात असेल तर तो ज्याच्यामुळे जातो ते होणं म्हणजे काय आहे? पाप आहे. बाबा सांगत असतात, एक जण दररोज संध्याकाळी 6 वाजता मंदिरामध्ये जायचा हरिपाठ म्हणण्यासाठी. सगळे भजनी मंडळ येत होते. दररोज जायचा, नित्यनेमाने तो काय करायचा? न चुकता हरिपाठ घ्यायचा. 6 वाजायला 5 मिनिटं कमी असताना मंदिरात जायचा, तिथं चटाया टाकायच्या, झाडून घ्यायचं, सगळं सेवा करायचा. सेवा करून ते रोज हरिपाठ म्हणायचा. काय झालं, काही दिवसानंतर सगळी परिस्थिती बदलली. पाऊस चांगला पडायला लागला, जवळ धरण होतं, धरणावरून घरी पाईपलाईन आली. घरी पाईपलाईन आल्यानंतर मग पाणी वाढल्यानंतर मग आता सरकी कस काय लावणार? मग आता मोठा बगीचा लावला, मोसंब्या लावल्या, कांदे लावले, ऊस लावला, सगळं झालं. एवढं मोठं केलं. आता ऊस लावला, मग ते आता पावसाच्या भरोश्यावर थोडी सोडावं लागतं ऊस, त्याला पाणी द्यावंच लागतं. लाईटीचा भरोसा नसतो, ती सकाळूनच राहील संध्याकाळूनच राहील. मग त्याची लाईट नेमकी हरिपाठाच्या टायमाला यायला लागली. आता एवढा मोठा ऊस आहे रानामध्ये, ते मनात विचार करायला लागला, काय नाही आपण तिथं जाऊन हरिपाठ घेऊ ना. इथं घेतला काय तिथं घेतला काय? देवांतर येते पाप. देवाचा ज्याच्यामुळे अंतर होत असेल, कांद्याचं रान असो किंवा ऊसाचा असो किंवा धरणावरून आलेली पाईपलाईन असो, हे पाप आहे. पाप ही संतांची मान्यता आहे. आपल्याला वाटतं हे पुण्यामुळे झालं सगळं. पुण्य नाही, ते पापच आहे. कारण देवाचा काय झाला? अंतराय पडला. अंतराय पडला. माणसं दुःखातच नामस्मरण करत असतात. देवाची आठवण कधी येते? दुःख असलं तर देवाची आठवण येते. सुखात जगत असताना देवाची आठवण येत नाही. म्हणून तर ते द्रौपदीने मागितलं ना. द्रौपदीने देवाजवळ काय मागितलं? मला दुःखच दे. का? कारण दुःखामध्ये त्याचं स्मरण होतं. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. मला भिकारी कर म्हणले तुकाराम महाराज. का? रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुझं काय होईल? नामस्मरण. सुदामदेव भिकारी होते, पण रात्रंदिवस नामस्मरण चालू होतं. श्रीकृष्ण 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 रात्रंदिवस चालू होतं. सुखामध्ये माणसाला देवाची आठवण होत नाही, दुःखामध्ये देवाची काय होत असते? आठवण होत असते. जरी पुण्याचा ओलावा नाशी गेला. म्हणून पुण्य जर संपलं तर देव काय होत असतो? दूर निघून जातो. कुळामध्ये जर पापाने प्रवेश केला तर देव दूर निघून जातो. इतका दूर निघून जातो मग लवकर हातामध्ये सापडत नाही. तेच सांगतात, तयापरी तू देवा मज झकून नयेशी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशी गेलं. तस्मान नारहा वयम हंतुम धार्त राष्ट्रान स्वबांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव. तस्मात म्हणून स्वबांधवान आमचेच बांधव असलेले, येतान धार्त राष्ट्रान या धृतराष्ट्राच्या पुत्रांना, वयम आम्ही सर्व, हंतुम न आराहा आम्ही त्यांना मारणं योग्य नाही. माधव हे माधवा, स्वजनम हत्वा आपल्या स्वजनांना मारून, कथम सुखीना श्याम आम्ही कसे सुखी होणार तू सांग बरं. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ भोवती परी दिसत असे. अर्जुन म्हणतो, देवा एवढं मोठं असल्यामुळं मी काही हे युद्ध करणार नाही. ये संग्रामी शस्त्र न धरी, आता मी शस्त्र हातामध्ये धरणार नाही. हे किडाळ भोवती परी दिसत असे. कोणत्याही प्रकारे जरी विचार केला तरी सुद्धा मला हे वाईटच दिसतं. राज्याचा जरी विचार केला तरी घरचे मारल्यानंतर राज्य कशासाठी प्राप्त करू? हे पाप पुण्याचा जर विचार केला तर यांना मारल्यानंतर हिंसाच घडणार, पापच लागणार आहे मला.
तू पापाने तू काय होशील, आमच्या कुळातून निघून जाशील. म्हणजे कोणत्याही प्रकाराने जर पाहिलं तर युद्ध करणं उचित आहे असं मला काही वाटत नाही, म्हणून मी युद्ध करणार नाही. तुझशी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल, तेने दुःखे हे फुटेल तुझविन कृष्णा. हे कृष्णा तू सांग बरं, तुझशी अंतराय होईल, तुझा अंतराय आम्हाला होईल, तू आमच्यापासून निघून जाशील, मग सांगे आमचे काय उरेल. तू सांग ना, आमचं काय शिल्लक राहणार आहे. आज आमचं जे काही सगळं आहे ते कोणामुळे आहे, तुझ्यामुळे आहे. सगळं तुझ्यामुळे सगळं आहे. तू आमचं वेळोवेळी काय केलंय, रक्षण केलंय. आणि तूच जर निघून गेला, तुझशी अंतराय होईल, तरी सांगे आमचे काय उरेल. तुका म्हणे अंतराय देवी काय जिने ते. तुकाराम महाराज सांगतात, देवाचा जर अंतराय होत असेल, देव जर तुमच्यापासून दूर होत असेल, तर काय जिने ते, त्या जगण्याला काय किंमत आहे. जगण्याला किंमत देवामुळे. ज्याच्या जगण्यामध्ये देव आहे, ज्याच्या संगतीमध्ये देव आहे, त्याच्या जगण्याला किंमत आहे. देव जर निघून गेला तर त्या जगण्याला तरी काय अर्थ राहिला. तुझशी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल. तेने दुःखे हे फुटेल तुझविन कृष्णा. हे कृष्णा तेने दुःखे तुझविन हे फुटेल. त्या दुःखामध्ये आमचे हृदय फाटून जातील, तुझ्या वियोगामध्ये आमचे हृदय फाटून जातील. आम्ही कस काय जगायचं तू सांग ना. म्हणून कौरव हे वधी जाती, मग आम्ही भोग भोगी जाती. हे असो मात घडते अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणायला लागला, देवा असं असल्यामुळं हे कौरव वधी जाती, आम्ही युद्ध करावं, या आपल्याच भावकी असणाऱ्या कौरवांना आम्ही मारून टाकावं, मग आम्ही भोग भोगी जाती, मग आम्ही सगळे दिव्य भोग भोगायचे, चांगलं मजा मारायची, खायचं प्यायचं, यांचे जुने राहिलेले सगळे वाडे आपल्या ताब्यात घ्यायचे, त्यांच्या घरामध्ये जाऊन आपण राहायचं. कशासाठी देवा हे असो माता आघडती अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, देवा हे असो, हे तुम्ही राहू द्या. माता आघडती ही गोष्ट माझ्याकडून घडू शकणार नाही. तुम्ही मला काहीही सांगा, काही करायला लावा, ही गोष्ट घडणार नाही. आता यांनी मला मारलं तरी सुद्धा मला काही हरकत नाही, पण मी अशी गोष्ट करणार नाही. यद्यपि न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहेच पातकम. यद्यपि जरी हे देवा लोभोपहत चेतसः येते, लोभाने यांचे जे चित्त हरण केलेले गेलेले आहे, यांच्या चित्तामध्ये लोभ निर्माण झालेला आहे. काय सांगा, त्या पांडवाला काय लागत होतं, काय लागत होतं पांडवाला. 2-5 गाव आपले त्यांचं खाण्यापुरतं लागत होतं. सगळ्या राज्याची इच्छाच नव्हती त्यांना, वैष्णव होते. 2-5 गाव आपलं खाण्यापुरते, तेवढं सुद्धा दिलं नाही. तर दुर्योधन म्हणला, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा तुला देणार नाही. जणू का त्याच्या बापाची जागा होती आलेली, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा देणार नाही. लोभ होता त्याच्या मनामध्ये, लोभ. त्याचं राज्य त्याच्याकडे वास्तविक होतं. अर्जुनाने पांडवाने त्याला सांगितलं होतं, राज्य तुमचंच आहे, थोडेफार गाव आम्हाला द्या. पण लोभ त्याच्या अंतकरणात होता ना, एवढे सुद्धा गाव याला का म्हणून द्यायचे. लोभ हो पळताचे तसं. लोभाने यांची सगळी बुद्धी काय झालेली होती, नष्ट झालेली होती. धृतराष्ट्र सुद्धा लोभामुळं आंधळा झालेला होता. म्हणून येते न पश्यन्ति, तरी यांना पाप पुण्याच्या गोष्टी कळत नाही. यांना पाप पुण्याच्या गोष्टी कळत नाही. आमची भावकीच आहे देवा, हे सगळे आमची भावकीचे, हे साधे नाहीये. यांनी अगोदर फार मोठे चांगले कर्म केलेले आहेत, सगळे चांगलेच आहे. यांच्या कुळामध्ये भीष्माचार्यासारखे आहे, आचार्य द्रोण यांच्या जवळ आहे, कृपाचार्य, अशा महात्म्याच्या संगतीतले हे लोक आहे. हे कीर्तन प्रवचन करणारे लोक आहे देवा, भजन करणारे लोक आहे, सगळं खरं आहे देवा. पण यांना नाही कळत. आता काय करावं आम्ही तरी. मग यांना कळत नाही, मग आम्ही पण तसंच वागावं का. हे आमचा घात करायला पाहतात, आमचं चांगलं झालेलं यांना आवडत नाही देवा. पण काय करावं, यांना जरी कळत नसलं तरी आपण सोडून द्यायला पाहिजे. लोभोपहताचे तसं, यांच्या ठिकाणी लोभ निर्माण झालेला आहे. आमचं चांगलं झालेलं यांना दिसतच नाही. कुलक्षय कृतम दोषम, काय काय यांना दिसत नाही. कुलाचा जर क्षय झाला, कुळ जर आपलं नष्ट झालं तर काय पाप होणार आहे, यांना कळत नाही. यांना मित्रद्रोहेचे पातकम, आमचेच मित्र आहे, पण मित्राचा जर द्रोह केला तर काय पाप लागतं, याला नाही कळत देवा. कथम न ज्ञेयमस्माभि पापादस्मान् निवर्तितुम कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन. जनार्दन, हे जनार्दना, कुलक्षय कृतम दोषम, कुळाचा क्षय झाल्यामुळे जे दोष होतात, जे पाप आम्हाला लागेल, तर त्या पापापासून, अस्मात् पापात, या पापापासून निवर्तितुम, बाहेर निघण्यासाठी, प्रपश्यद्भिः अस्माभिः, पाप पुण्य समजून घेणारे, शास्त्र शिकलेले, आमच्याजवळ संत महात्मे आहे, रोज आम्ही ग्रंथ वाचतो, प्रवचन ऐकतो, एवढं सगळं आमच्याजवळ असताना, प्रपश्यद्भिः, सगळे जाणत असताना सुद्धा आमच्याद्वारे कथम न ज्ञेयम,
आम्ही कसं हे जाणू नये की यांना मारल्यानंतर आम्हाला पाप लागेल, देव निघून जाईल, हे आम्ही का जाणू नये? हे जरी युद्ध करण्यासाठी आले, जरी मूर्ख असले, पण आम्हाला तर हित कळतं ना. हे अभिमान मध्ये भुलले, जरी संग्राम आले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. देवा हे अभिमान मध्ये भुलले, यांना स्वतःचा अभिमान झालेला आहे, यांना संपत्तीचा अभिमान झालेला आहे, अभिमानाच्या मदाने भुललेले आहे, उन्मत्त झालेले आहे, हे माजलेले आहे. ऐसा माजल्याचा गुण तुकाराम महाराजाच्या भाषेत. पण देवा जरी संग्राम आले, असे जरी हे युद्ध करण्यासाठी आले असतील, तरी आम्हा हित आपले जाणावे लागे. आमचं हित कशात आहे हे तर आम्ही पाहिलं पाहिजे ना. हे ऐसे कैसे करावे जे आपले आपण मारावे, जाणत जाणताची शेवावे काळ कुठं. देवा असं कसं करावं बरं? आपल्यालाच आपण का मारावं? हे सगळे आपलेच आहे ना, यांना आपण का मारावं? जाणत जाणताची शेवावे काळ कुठं. माहित आहे या अन्नामध्ये आता आपल्या काय घातलेलं आहे, काळकूट नावाचं विष घातलेलं आहे. आपल्या समोर पक्वान्न वाढलेले आहे, 4 दिवसापासून उपवाशी आहे, भूक लागलेली आहे, आपल्या आवडीचे पक्वान नाही, पण एखाद्याने सांगितलं याच्यामध्ये विष घातलेलं आहे, तरी देवा तसं कसं खावं बरं? किती भूक लागलेली असली तरी खाईन का एखादा मनुष्य? नाही खाऊ शकत. जरी आम्हाला राज्य लागत असलं, पण अरे हे आपले ना, कसं आम्ही यांना मारायचं? हा जी मार्गा चालता पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभाती. देवा सांग ना, एखादा जर चालायला लागला, वाटेने चालायला लागला, पायी पायी, त्याला दुसऱ्या गावाला जायचं, पण पुढून त्याला सिंह दिसला. येतानी पुढून काय दिसला? सिंह दिसला. वनात नव्हता गेला, पण चुकून वनातून सिंह आला, वाटेला लागला. मग आता त्याचं हित कशात आहे बरं? त्याने काय करायला पाहिजे? नाही ही वाट आमची जायची, पशु पक्षाची वाट नाही, त्याला जंगल दिलेलं आहे, इकडं कस काय आला तो, माझ्या समोर कस काय आला? म्हणून जर पुढे गेला तर काय होईल? एकाच घासात कार्यक्रम करीन ना. मग त्याचं हित कशात आहे? तो चुकविता लाभाती. ज्ञानोबा म्हणतात त्याला चुकून दुसरीकडे निघून जा, त्याच्यामध्ये आपलं काय आहे? हित आहे. युद्ध करण्याची जरी यांची वाट नसली, हे जरी सिंहासारखे आपल्या पुढे आलेले आहे, तरी आपण युद्ध करू नये, यांना चुकून निघून जायला पाहिजे. अर्जुन देवाला नीती सांगू राहिला, ज्ञान सांगू राहिला. दुसरा दृष्टांत देवा, आस्था प्रकाश दौडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी ते थकवना देवा लाभ सांगे. एक जण अमावस्याच्या अंधारामध्ये निघाला, हातामध्ये कंदील घेतला, आणि कंदील घेऊन कुठे निघाला? रस्त्याने शेतामधून निघाला तो. आता अमावस्याच्या अंधारामध्ये काही दिसत नाही, कंदिलाच्या उजेडाने जायला लागला. पण दुसऱ्याने सांगितलं, कंदील कस काय तो हातात घेतला? तुझं लय ज्ञान सांगतो लोकाला, आम्ही सगळे लोकांना मार्ग दाखवतो, आणि तुला मार्ग दिसत नाही का? कंदील कशाला हातात घेतला? म्हणून त्याने काय केलं, त्याचं ऐकलं, कंदील दिला फेकून, चालला पुढे. मग विहीर होती, विहीरला कठडे नव्हती, पडला त्याच्यामध्ये. त्याने जरी सांगितलं तरी याने ऐकायला पाहिजे का? ज्ञानोबा सांगतात, आस्था प्रकाश सांडावा, जवळ असलेला प्रकाश सोडून द्यायचा, हातातला कंदील टाकून द्यायचा, मग अंधकूप आसरावा, अंधारात असणाऱ्या त्या विहिरीमध्ये जाऊन पडावं, तरी ते थकवणं देवा लाभ सांगे. काय लाभ आहे त्याच्यामध्ये? हातातला देवा तसाच घेऊन चाल, आणि पुढे विहीर आहे ते पान बाजूला निघून जा. तसं देवा आम्ही ज्ञानाचा दिवा सोबत घेऊन चालतो, हे जरी अंधारात उभे असले तर हे विहिरीसारखे यांना मारणं, यांना सोडून आम्ही निघून जावं, याच्यात आमचं भलं आहे. देवाला नीती सांगतो अर्जुन. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे वसंडोनी, तरी क्षण एकच कवडोनी जाळू शके. पुढं फार मोठा अग्नी पेटलेला आहे, पण माझ्या मार्गामध्ये आलेला आहे, हा मार्ग मी सोडून कस काय जाऊ? असं जर एखादा म्हणला त्या अग्नीमध्ये जर गेला तर काय होईल? एका क्षणात भस्म करीन ना. क्षण एक कवडोनी जाळू शके, एका क्षणात जाऊन टाकीन. त्याचं हित कशामध्ये आहे? अग्नीला सोडून बाजूला निघून जा. या अग्नीसारखे कौरव, यांना मारलं तर आम्हाला अग्नीसारखं पाप लागेल. आमचं हित याच्यामध्ये आहे की यांना सोडून बाजूला निघून जायचं. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. देवा त्याप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आहे, मूर्तिमंत पाप आहे, हे आमच्या अंगाला येऊन लागायला पाहत आहे, हे जाणत आहे. असं जाणत असतानाही हे युद्ध करण्यासाठी आम्ही का प्रवृत्त व्हावं? का आम्ही युद्ध करावं? ऐशे पार्थती अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. ऐशे याप्रमाणे त्या ठिकाणी तो अर्जुन काय करायला लागला? म्हणे देवा अवधारी, देवा तू माझं ऐक, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. त्या देवाला काय करायला लागला? ज्ञान सांगायला लागला. आता खरं तर वेदाला याने शिकविलेलं आहे, येण्याची पडहोनी वेद केला शहाणा हो. वेदाला शिक्षण याने दिलं,
असा असणारा तो देव, त्या देवाला तर अर्जुन काय करायला लागला, सांगायला लागला, या कल्मशाची थोरी सांगे ना तुझं, या पापाचं किती मोठं महात्म्य आहे, हे पाप केल्याने काय काय घडत असतं, पापाचं फळ काय असतं देवा, हे तुला मी सांगतो. अर्जुन म्हणायला लागला देवाला. देव म्हटले तू सांग काय सांगायचं होतं, पण वेळ झाली आता, उद्या सांग. आपली आजची वेळ संपलेली आहे. 42व्या ओळीपर्यंत आपण चिंतन केलं. उद्या आपण पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.